Hello students, welcome once again. Okay, so let's start with the discussion of thermal properties of matter. In last lecture we have seen the main or different points present in the thermal properties. Those are again related with the thermodynamics. It means basic concepts of the temperature difference, heat किंवा different laws हे सगळं आपण थर्मल प्रॉपर्टीज मध्ये बघितलेलं आहे. आता त्याच्या रिलेटेड काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, टाइप वाइज काही क्वेश्चन सिलेक्टेड आहेत. तर ते क्वेश्चन्स आज आपण आजच्या लेक्चरला डिस्कशन करूया. सो ॲज युजुअल मी पहिल्यांदा क्वेश्चन डिस्प्ले करेल. तुम्ही तो क्वेश्चन हवं तर लिहून घेऊ शकता आणि त्याचं सोल्युशन ट्राय करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही जो दिलेला DPP आहे तोही व्यवस्थित सॉल्व करू शकता. तुम्हाला ओव्हरऑल या टॉपिकचे क्वेश्चन्स समजतील आणि ते क्वेश्चन्स कशा पद्धतीनं सॉल्व करणं गरजेचं आहे हे समजून जाईल आणि याच्यावरती मग तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. सो लुक ॲट द क्वेश्चन. जो हा क्वेश्चन आहे तो सिंपल कन्वर्जनचा क्वेश्चन आहे. आपण डिग्री सेल्सियस, डिग्री फॅरनाईट आणि डिग्री केल्विन अशी 3 कन्वर्जन्स बघितलेली होती. ओके, सो त्या कन्वर्जनचा यूज करून थोडक्यात एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो कन्वर्जनचा जो टाईप होता तो एक इम्पॉर्टंट आहे. सो त्या रिलेटेड आपण एक हा क्वेश्चन घेऊया. द टेम्परेचर ऑन सेल्सियस स्केल इज 25 डिग्री. सो व्हॉट इज द करस्पॉन्डिंग टेम्परेचर ऑन द फॅरनाईट स्केल? ओके, सो गिवन टेम्परेचर इज इन सेल्सियस फॉर्म. So we can say that TC is given, that is 25 degree Celsius, and we have to find out TF, that is Fahrenheit मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण एक फॉर्म्युला बघितला होता, TC minus 0 degree Celsius upon 100 is equal to TF minus 32 upon 180 बघितलं होतं बघा. ॲक्च्युली हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये केल्विनचा सुद्धा येतो. केल्विन मायनस 273 अपॉन 100 करतो आपण केल्विनमध्ये. आता हे TC मध्ये आहे. सो हा TC मधला दिलेला आहे. सो TF फाइंड आउट करायचा. सिंपल कन्वर्जनमध्ये बाकीचं काही करायचं नाही. जे दिलेलं टेम्परेचर आहे ते फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये कंप्लीट पुट करायचं आणि जे रिमेनिंग टेम्परेचर आहे ते फाइंड आउट करायचं. मग रिमेनिंग टेम्परेचर कुठलं असेल? आता TF असेल, कारण TF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन पुट इट इज 25 अपॉन 100 लाईक. सो TF minus 32 अपॉन इट इज 180. ओके, सो वी कॅन सॉल्व. तुमच्या पद्धतीने कसंही सॉल्व करू शकता. सो आय विल गिव यू द डायरेक्टली आन्सर. आय हॅव सॉल्व दिस 77 डिग्री फॅरनाईट. सो बी ऑप्शन. आता ही स्टेप तर प्रत्येकाला जमलीच पाहिजे. इथं तुम्ही अगदी 20 जरी याला मल्टिप्लिकेशन केलं तरी हे 5 आणि हे 9 येऊ शकतं. पुन्हा ह्या 5 ह्या 5ला जाऊ शकतं. पुन्हा इथं हे 45 येईल. मग हे 32 त्याच्यामध्ये ॲड झालं तर 45 प्लस 32. त्यामुळे हे सॉल्विंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज 77 डिग्री फॅरनाईट. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ डिग्री सेल्सियस टू द डिग्री फॅरनाईट. नेक्स्ट, if a thermometer reads freezing point of water as 20 degree Celsius and boiling point of the water as 150 degree Celsius. आता बघा इथं थोडासा वेगळा फॉर्म्युला आपण यूज करतो. कन्वर्जनचाच फॉर्म्युला आहे, फक्त फ्रीजिंग आणि बॉइलिंग पॉईंट रिलेटेड आहे तो बघा. सो हाऊ मच विल द थर्मोमीटर रीड वेन द ॲक्च्युअल टेम्परेचर इज 60 डिग्री सेल्सियस. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की सीची व्हॅल्यू आहे ती 60 डिग्री सेल्सियस दिलेली आहे. ओके, सो TC म्हणून आपण त्याला. सो TC इज इक्वल टू 60 डिग्री सेल्सियस. सो दिस इज द ॲक्च्युअल टेम्परेचर इन द डिग्री सेल्सियस स्केल. नाव देर आर 2 रिडिंग्स, दॅट इज 20 डिग्री सेल्सियस अँड 150 डिग्री सेल्सियस. ओके, सो 20 आहे तो फ्रीजिंग पॉईंट आहे. त्याला आपण म्हणूया लोअर फिक्स्ड पॉईंट म्हणूया. लोअर फिक्स्ड पॉईंट त्याला मी LFP म्हणतो. दॅट इज 20 डिग्री सेल्सियस. आणि अप्पर फिक्स्ड पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट जो असतो त्याला अप्पर फिक्स्ड पॉईंट म्हणायचं. बघा, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे लोअर फिक्स्ड पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे अप्पर फिक्स्ड पॉईंट. आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 150 डिग्री सेल्सियस. ओके, दीज आर द गिवन पॉईंट्स. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ थर्मोमीटर रीड्स द ॲक्च्युअल टेम्परेचर इज 60 डिग्री. आपल्याला एक अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची की त्यावेळेस ॲक्च्युअल टेम्परेचर हे एवढं आहे. आता याचा एक फॉर्म्युला मी काय सांगतो बघा. जसा कन्वर्जन्स आपण फॉर्म्युला लिहितो
TC मायनस 0/100. ओके, आता जसे हे कन्वर्जन्स आहेत 32 किंवा 180 फॅरनहाईटसाठी आणि केल्विनसाठी 273 आणि 100, तसा एक अप्पर आणि लोअर फिक्सचा पॉईंट काय असतो बघा, एक्स, म्हणजे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो म्हणूया आपण. सो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ॲट विच द ॲक्च्युअल टेम्परेचर इज 60 डिग्री सेल्सियस. सो एक्स मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट, दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला, अगेन डिवायडेड बाय द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग अँड फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे अप्पर आणि लोअर फिक्स्ड पॉईंट आहेत यांच्यामधला डिफरन्स, मग तो कसा लिहूया आपण, अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट. सो हा एक कन्वर्जनचा फॉर्म्युला थोडंसं तुम्ही इम्पॉर्टंट आहे तो लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने एखादं न्यूमेरिकल येऊ शकतं. ओके, सो आता याच्यात हा TC म्हणजे 60 यायचा. सो हे किती होणार मग, 60/100 होणार. ओके, इज इक्वल टू एक्स मायनस हा 20 होणार, सगळे डिग्री सेल्सियसमध्येच आहेत ना, नंतर हा 150 होणार आणि हा -20 होणार. सो याच्यावरून आपल्याला एक्स काढावं लागेल. जमेल एक्स काढता येईल, सिम्पल. तुम्ही पहिल्यांदा 60 आणि 100चं हो तर डिव्हिजन करून घ्या आणि नंतर मल्टिप्लिकेशन करा आणि 98 डिग्री सेल्सियस मी सोडवलेलं आहे. सो 98 डिग्री सेल्सियस आन्सर येते का चेक करा. हे भाग वगैरे घालून हे 130 वगैरे करू शकता. सिम्पल आहे, काय अवघड नाही आहे. हा 20 पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करू शकता लेफ्ट साईडला, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. सो वी कॅन से दॅट 90 डिग्री सेल्सियस. सो ऑप्शन ए, येस. ठीक आहे, मग असे जो क्वेश्चन होता त्याचा ऑप्शन बी होता. आणि आता हा लोअर फिक्स्ड आणि अप्पर फिक्स्ड पॉईंटचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे डी, सॉरी ए, 98 डिग्री सेल्सियस. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया. एक आयडियल गॅस इक्वेशन किंवा आपण बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेल्स लॉ बघितले, त्याच्या रिलेटेड एक घेऊया. चला क्वेश्चन बघा. टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ गॅस बाय 5% ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर शुड बी. बघा, डिक्रीजेस बाय, इन्क्रीजेस बाय, डिक्रीजेस बाय अँड इन्क्रीजेस बाय, असा क्वेश्चन आहे. सो हा क्वेश्चन जो आहे तो थोडक्यात आपण म्हणूया बॉइल्स लॉवरती डिपेंड आहे. दिस क्वेश्चन इज बेस्ड अपॉन द बॉइल्स लॉ. आता बॉइल्स लॉ काय सांगतो, प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशनशिप आहे हे सांगतो. ठीक आहे. सो ऑब्वियसली जर व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल ना. सो ऑप्शन बी आणि डी बघा, तर बी आणि डी पैकी आन्सर असणार आहे. ओके, ऑप्शन बी आणि डी पैकी फक्त किती नाही इन्क्रीज झालं हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स, हे 2 टाईपचे क्वेश्चन्स आपण म्हणूया. एक तर आपल्याला पहिल्यांदा लॉ माहीत पाहिजे. सो व्हॉट इज लॉ, सो प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दिस इज द बॉइल्स लॉ. ओके, व्हॉट इज द बॉइल्स लॉ, the pressure is inversely proportional to the volume, or volume is inversely proportional to the pressure at constant temperature is the Boyle's law. Now we have to write this condition like PV is equal to constant. असं असतं ना, हे माहिती आहे का बघा. आता सगळ्यांना हे थोडंसं तुम्हाला ऑलरेडी थेरीलाच यायला पाहिजे हे सगळं. हेच मी असंही लिहू शकतो, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 पण लिहू शकतो, आणि हेच मी P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 असंही लिहू शकतो. आता थोडंसं या फॉर्म्युलेवरून तुम्हाला काय लक्षात येते बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूम साहजिकच आहेत, ऑब्वियसली कशा आहेत, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. आता मला सांगा, व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज्ड बाय 5% म्हटलेलं आहे. समजा पहिलं व्हॉल्यूम आहे V1 आणि दुसरं व्हॉल्यूम आता एवढं झालं असं सांगितलेलं आहे, म्हणजे सेकंड व्हॉल्यूम आपण लिहू शकतो. सेकंड व्हॉल्यूम किती झाले, डिक्रीज्ड बाय 5% ऑफ V1. कुणाच्या 5% डिक्रीज झालं, V1च्या. मग मला सांगा 5% डिक्रीज झालं तर झालं किती, 95%. सो वी कॅन से दॅट V2 इज इक्वल टू 95% ऑफ V1. लक्षात येते का बघा, V1च्या 95% झालं ना. मी तुम्हाला हा पण अर्थ बऱ्याच वेळा सांगत असतो, डिक्रीज्ड बाय आणि डिक्रीज्ड टू. आठवत आहे, डिक्रीज्ड टू असेल तर डायरेक्ट ती व्हॅल्यू तिथं जाते, बट डिक्रीज्ड बाय, इन्क्रीज्ड बाय असेल तर ती ॲडिशन प्लस मायनस होते. सो इथं डिक्रीज्ड बाय असल्यामुळे ती 100मधून मायनस होणार आहे. सो इट इज 95%. मग आता V2 किती झालं, तर 5 डिक्रीज झालं, याचा अर्थ ते 95% झालं. सो आपण हेच असं लिहूया. सो V2 अपॉन V1 मी असं लिहू का, 95/100 चालू शकतो, हा रेशो लिहिला ना. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इन्क्रीज्ड होणार आहे ना, प्रेशरमध्ये इन्क्रीज होणार. सो इन्क्रीज इन प्रेशर कसं काढायचं बघा. हाऊ टू राईट इन्क्रीज इन प्रेशर, इन्क्रीज इन
प्रेशर. आता प्रेशर इन्क्रीज होणार आहे याचा अर्थ P2 मोठा असणार आहे. इथं कोण मोठं आहे बघा, V1 मोठं आहे, बट त्याच्यामध्ये P2 मोठं असणार आहे. मग इन्क्रीज इन प्रेशर कसं लिहायचं, किंवा पर्सेंटेज इन्क्रीज इन म्हटलं तरी चालेल, पर्सेंटेज इन्क्रीज इन प्रेशर असं लिहिलं जातं. सो P2 मायनस P1 अपॉन P1 लिहिलं जातं आणि इंटू 100 केलं जातं. ओके, बट P2 आणि P1 तर माहीत नाही, बट V2 आणि V1 माहीत आहे. V2 अपॉन V1 किती आलं, P1 अपॉन P2 आलं, आणि तेच किती आले, 95 अपॉन 100 आले ना. मग आपण जर त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केला, मी इथं सॉल्व करतो. सो ह्या व्हॅल्यू P1 आणि P2, आता बघा प्रपोर्शनेटमध्ये हे P2 आहे असं म्हणायचं आणि हे P1 आहे असं म्हणायचं, सिम्पल. किंवा तुम्हाला जर ते अवघड वाटत असेल तर तुम्ही असं लिहा, हाच रेशो तुम्ही असं लिहिला तरी चालेल. यस, असा लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. मग आता मला सांगा P2 अपॉन P1 किती आहे, P2 अपॉन P1 100 अपॉन 95 लिहू शकतो आपण, आणि हे मायनस करू शकतो, सिम्पल आहे. ओके, मग मला सांगा आता हे आपण पॉईंटमध्ये फ्रॅक्शनमध्ये काढलेलं आहे, हे किती येईल मग, सो 100 मायनस 95, सो 5 अपॉन 95 येईल का. ओके, सो आन्सर येस करेक्ट, 1 अपॉन 19, 20 अपॉन मी सोडवलेलं 5.26. ओके, P2 अपॉन P1 20 अपॉन 19 केलेलं, काय हरकत नाही. सो 5.26 येईल हे. बघा एकदा सॉल्व करून बघा. सो हे जे आन्सर आहे ते आन्सर कुणाचं आहे, तर एवढ्याने प्रेशर वाढलं. बघा इथं मी इन्क्रीज इन प्रेशर लिहिलेलं आहे. सो डिक्रीज इन व्हॉल्यूम जर 5% झालं तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम किती असेल, 5.26% असेल असं आपण सांगू शकतो. फक्त हे तुम्ही स्वतः थोडंसं सॉल्व करा. हे 95 येस, 100 मायनस 95, 5 अपॉन 95 येस करेक्ट. सो थोडंसं हे तुम्ही सॉल्व करू शकता. सो दिस इज द क्वेश्चन बेस्ड अपॉन द बॉयल्स लॉ म्हटलं तरी चालेल. बॉयल्स लॉवरती हा क्वेश्चन डिपेंड आहे. नेक्स्ट, ओके चला एक क्वेश्चन आयडियल गॅस इक्वेशनवरती थोडंसं बघूया. सो लुक ॲट द क्वेश्चन. द मोलेक्युलर वेट ऑफ गॅस इज 44. द वॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2.2 ग्रॅम ऑफ दिस गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 2 atm प्रेशर विल बी. सो आपल्याला आन्सर सगळे लिटरमध्ये दिलेले आहेत, म्हणजे व्हॉल्यूम लिटरमध्ये काढायचं आहे. बघूया आपण वन बाय वन. सो मोलेक्युलर वेट ऑफ गॅस दॅट इज एम लिहूया आपण 44. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस 2.2 ग्रॅम, म्हणजे हे मास आहे बघा, ॲक्च्युअल त्या गॅसचं मास 2.2 ग्रॅम. सो हाऊ इट इज कन्वर्टेड इंटू किलोग्रॅम, इट इज 10 to the -3 kg ना, सिम्पल. नेक्स्ट, ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 2 atm असं म्हटलेलं आहे. ॲट 0 डिग्री सेल्सिअस, ॲट 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन, अँड ॲट 2 atm 2 ॲटमॉस्फेरिक म्हणजेच किती, 2 × 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे 1 × 10 किंवा 1 point something × 10⁵ असतं ना, 10⁵ घेऊ शकतो आपण. सो 2 × 10⁵ पास्कल. सो दिस इज द प्रेशर आणि वी हॅव टू फाइंड आउट द व्हॉल्यूम. सो हे जे व्हॉल्यूम आहे हे कशात येणं गरजेचं आहे, लिटरमध्ये येणं गरजेचं आहे. बट आपण जनरली व्हॉल्यूम कशामध्ये काढतो, मीटर क्यूबमध्ये काढतो. सो आधी आपण हवं तर मीटर क्यूब काढू आणि मीटर क्यूबचं कन्व्हर्जन मग लिटरमध्ये करू. माहीत आहे 10 to the -3 म्हणजे लिटर असतं, 1 लिटर. ओके, सो आता मीटर क्यूबमध्ये कसं काढायचं बघा. एकतर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन यूज करावं लागेल. आयडियल गॅस इक्वेशन. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? सो PV is equal to nRT. We can write this PV is equal to, so instead of N we can write small m upon capital M. चालेल का बघा, mass of the gas आपण molecular weight लिहू शकतो आपण. So we have to find out volume. So therefore volume is equal to mRT upon P into M. ओके, चला. सो सगळ्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर मिळेल. हां, अजून एक R ची व्हॅल्यू राहिली बघा. R 8.31 ना.
SI युनिट लिहितो मी. सिंपल आयडियल गॅसमध्येच युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ना 8.31. चला सो व्हॅल्यू सगळ्या जर पुट केल्या तर काय येईल बघा. सो V इज इक्वल टू M into R into temperature divided by P pressure into M. We have to solve this. So 2.2 into 8.3. Okay, next 273. हे सगळं जर सॉल्व केलं तर आपल्याला चेक करूया 5.67 इंटू 10 to the -4 मिळेल बघा. एकदा ट्राय करा. दिस इज मीटर क्यूब. ओके, सो हे मी कन्वर्ट करतो 5.67 ला 0.567 मध्ये. सो इंटू 10 ची पॉवर किती होणार आहे बघा, इथं -3 होणार आहे. ओके, आणि 1 लिटर इज इक्वल टू 10 to the -3 मीटर क्यूब असतं. सो आपण लिहूया V इज इक्वल टू 0.567 लिटर. सो 1 लिटर इज इक्वल टू 10 to the -3 मीटर क्यूब. हे एक लक्षात असू द्या. काही वेळेला लिटरमध्ये दिलं की आपल्याला ते 10 to the -3 ने मल्टिप्लाय करून त्याला मीटर क्यूबमध्ये करायचं असतं, किंवा मीटर क्यूब दिलं तर आपल्याला ते लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असतं. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. आता थोडासा आपण लिनियर एक्सपान्शनचे जे टाइप्स बघितले होते, लिनियर किंवा एरियल किंवा क्युबिकल, त्याच्यापैकी एक बघूया. So look at the question. The volume of a metal sphere increases by 0.24% when its temperature is raised by 40 degrees Celsius. The coefficient of linear expansion of metal is अल्फा विचारलेला आहे, अल्फा. बट कंडिशन दिली आहे सगळी व्हॉल्यूममध्ये बघा. विचारलेलं आहे अल्फा आणि कंडिशन दिलेली आहे सगळी व्हॉल्यूममध्ये. थोडासा अर्थ समजतो तुम्हाला. मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलं होतं. लिनियर म्हणजे लेंथ, एरियल म्हणजे एरिया, आणि क्युबिकल म्हणजे व्हॉल्यूम. सो लिनियरसाठी अल्फा होता, एरियलसाठी बीटा होता, आणि क्युबिकलसाठी गॅमा असतो. ॲज वेल ॲज आपण या तिघांमधले रिलेशन बघितले होते, अल्फा, बीटा, गॅमा, 1 2 3. म्हणजे तिघांपैकी कोणी जरी आपल्याला माहीत असेल तर राहिलेला काढता येतो, हे लक्षात असू द्या. नाही कन्फ्युजन नको की व्हॉल्यूमची कंडिशन दिली आणि त्याच्यावरून लेंथची कंडिशन कशी काढायची, काही गरज नाही आपल्याला. आता मग मी फॉर्म्युला एक सांगितलेला आठवते तुम्हाला. डेल्टा L अपॉन L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा T, किंवा डेल्टा L अपॉन L आपण लिहिलं होतं अल्फा इंटू डेल्टा T असं लिहिलं होतं. सो व्हॉट इज अल्फा? सो अल्फा इज इक्वल टू डेल्टा L अपॉन L इंटू डेल्टा T. दिस इज द लिनियर एक्सपान्शन कोएफिशिएंट. बघा, डेल्टा L अपॉन L इंटू डेल्टा T. बट आता कंडिशन तर दिली आहे व्हॉल्यूमची, मग व्हॉल्यूमसाठी आपण गॅमा वापरतो ना. सो गॅमा कसा येईल मग याच्यावरून? सो गॅमा इज इक्वल टू डेल्टा V अपॉन V इंटू डेल्टा T. सो दिलेल्या कंडिशनवरून आपल्याला गॅमा फाइंड आउट करता येईल. मग मला सांगा दिलेली कंडिशन किती आहे बघा. व्हॉल्यूम इन्क्रीज्ड बाय 0.24%, पर्सेंटेजमध्येच दिलेलं आहे बघा. सो ते आपण डिवायडेड बाय 100 करून त्याचं कन्वर्जन करू शकतो. आणि टेम्परेचर जो चेंज आहे तो डायरेक्ट 40% दिलेला आहे. म्हणजे मला सांगा हा जो डेल्टा V अपॉन V आहे ना, हा डायरेक्ट 24% दिलेला आहे, आणि हा डेल्टा T ना तो डायरेक्ट 40 दिलेला आहे. बघा लक्षात येतोय का अर्थ? इन्क्रीज इन व्हॉल्यूमचा अर्थ समजतो तुम्हाला. V2 मायनस V1, आणि किती पैकी? V1 पैकी. सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम दिलेला आहे 0.24%. मग हेच आपण कसं लिहितो? आपण 100 लिहितो ना. लक्षात येत आहे का बघा? सो हा म्हणजेच कोण आहे? डेल्टा V अपॉन V आहे. सिंपल. सो हा दिलेला आहे डायरेक्ट. सो आपण इथं पुट करूया. सो 0.24 अपॉन 100, आणि टेम्परेचर डिफरन्स डायरेक्ट 40 दिलेला आहे. मग तो डिग्री सेल्सिअस असू देत किंवा डिग्री केल्विन असू देत. इथं डिग्री सेल्सिअस घेतला होता, पण आठवत आहे पर डिग्री सेल्सिअस युनिट म्हणतो होतो. सो तो आहे तसंच ठेव. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे मिळालं. हे म्हणजेच काय? गॅमा मिळालं. सो हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला गॅमाची व्हॅल्यू 6 इंटू 10 टू द -5 अशी मिळते. सो गॅमा इज इक्वल टू 6 इंटू 10 टू द -5.
1 डिग्री सेल्सिअस ना. अल्फा बीटा आणि गॅमा तिघांसाठी पण युनिट सेम असतात. सो गॅमाचं युनिट 1 डिग्री सेल्सिअस असेल. मग मला सांगा गॅमा एवढा असेल तर अल्फा आणि गॅमामध्ये रिलेशन काय आहे. गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा किंवा अल्फा इज इक्वल टू गॅमा बाय 3. चालेल का बघा हे रिलेशन ना. आता बीटा काय घ्यायची गरज नाही आहे, एरिया दिलेला नाही, मग एरियाची कंडिशनच नाही आहे. मग अल्फा आणि गॅमामधली कंडिशन घ्या. सो इट बिकम्स 2 × 10⁻⁵ 1 डिग्री सेल्सिअस. सो 2 × 10⁻⁵ पर डिग्री सेल्सिअस इनवर्स किंवा ते डिग्री सेल्सिअस इनवर्स म्हणले बघा क्वेश्चनमध्ये. तसं काही हरकत नाही, ते ॲक्च्युली 1 डिग्री सेल्सिअस आहे. सो याचा आन्सर डी असेल. ओके नेक्स्ट पुढचा घेऊया. ओके व्हॉट इज द क्वेश्चन. लिनियर एक्सपान्शन रिलेटेडच क्वेश्चन आहे. ओके ए मर्क्युरी थर्मोमीटर रीड्स 80 डिग्री सेल्सिअस when the mercury is at 5.2 centimeter mark and 60 degree Celsius when the mercury is at 3.9 centimeter mark. So find the temperature when the mercury level is at 2.6 centimeter mark. थोडक्यात बघा T1, T2, T3 आणि L1, L2, L3 अशा कंडिशन्स आहेत. चला सो L1 5.2 सेंटीमीटर असताना T1 आहे 80 डिग्री सेल्सिअस. सो मी असं लिहितो T1 80 डिग्री सेल्सिअस, L1 5.2 सेंटीमीटर. आता मी T2 ची कंडिशन लिहितो. सो T2 60 आहे, L2 3.9 आहे. T2 60 आहे, L2 3.9 आहे. आता मी T3 ची कंडिशन लिहितो. तर T3 फाइंड आउट करायचं आहे तेव्हाची लेंथ 2.6 सेंटीमीटर आहे. T3 फाइंड आउट 2.6 सेंटीमीटर. सो थोडक्यात आपल्याला टेम्परेचर आणि लेंथमधला परफॉर्मन्स किंवा लेंथमधला जो डिफरन्स आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मला सांगा आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा जर फॉर्म्युला इथं वापरला तर ह्या तिघांसाठी रिलेशन असेल तर चालेल का. आता मला सांगा डिफरन्स इन लेंथ म्हटलं होतं आपण. सो L1 - L2 इज इक्वल टू अल्फा L0 डेल्टा टी असं लिहिलं तर चालेल का. म्हणजेच थोडक्यात T2 - T1 म्हणूया किंवा T1 - T2 म्हणूया. T1 - T2 दिस इज डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर. तसंच L1 - L3 बद्दल असं लिहिलं तर चालेल का सांगा. अल्फा × L0 T1 - T3. बघा ह्या तीन कंडिशनसाठी आपण लिनियर एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनची जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरून हे दोन फॉर्म्युले असे लिहू शकतो. आता इथं L0 कुठून आला बघा. आपण L0 म्हणजे एक इनिशियल लेंथ असं म्हणूया. ठीक आहे. आता L1 - L2 आपण इंटू इनिशियल लेंथ एवढी आहे समजा आणि L1 - L3 मध्ये कंपॅरिझन करून इनिशियल लेंथ एवढी आहे असं म्हटलं तर इथं इनिशियल लेंथ येणार आहे. लक्षात आलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T3. T1 T2 माहीत आहे, L1 L2 माहीत आहे, L3 माहीत आहे. सो T3 फाइंड आउट करायचं. सो सिंपल काय करूया, याला इक्वेशन 1 म्हणू, याला इक्वेशन 2 म्हणू. दोन इक्वेशन डिवाइड करू. 2 डिवाइड केली की अल्फा आणि इनिशियल लेंथ तर जाईल म्हणजे त्याची काही गरज नाही आहे. तर मग राहिलं काय L1 - L2 L1 - L3 T1 - T2 आणि T1 - T3. आता हा T3 सोडला तर सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. ओके. सो सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करूया आणि फायनल आन्सर मग काढता येईल. सो 5.2 - 3.9 अपॉन 5.2 - 2.6 इज इक्वल टू 80 - 60 अपॉन 80 - T3. सो याच्यावरून तुम्हाला मग हे सगळं सॉल्व करू शकता तुम्ही. सिंपल ही सबट्रॅक्शन करा, तिरकस गुणाकार मल्टिप्लिकेशन करा. सो वी विल गेट द व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये. सो 40 डिग्री सेल्सिअस ए ऑप्शन येतोय बघा याचा. जस्ट चेकआउट बघ. टेम्परेचर डिफरन्सची कंडिशन आहे ॲज वेल ॲज कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनची कंडिशन आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट एक थेरी क्वेश्चन आहे बघा, बट थोडासा मॅथमॅटिकल आहे. आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी बघितली होती त्याच्यावरती रिलेटेड आहे. सो इफ स्पेसिफिक हीट ऑफ ए सबस्टन्स इज इन्फायनाइट इट मीन्स
heat is given out, heat is taken out, no change in temperature takes place, and all of the above. So याचा आन्सर आहे नो चेंज इन टेम्परेचर 67 नो चेंज इन टेम्परेचर, सी ऑप्शन. सो हाऊ इट इज पॉसिबल. तुम्हाला आठवतं हीट कोएफिशियंट ऑफ हीट कॅपॅसिटी काय सांगितलं होतं, डेल्टा क्यू इज इक्वल टू SMDT. आठवतंय, डेल्टा क्यू इज इक्वल टू SMDT. डेल्टा क्यू म्हणजे काय, हीट ॲब्झॉर्ब ऑर रिलीज्ड. एस म्हणजे काय कॉन्स्टंट, एम म्हणजे काय मास, आणि डेल्टा टी म्हणजे काय चेंज इन डिफरन्स. आता हा जो कॉन्स्टंट आहे तो दिलेला आहे इनफायनाईट. ओके, आणि मग इनफायनाईट जर हा आला तर मला सांगा डेल्टा टी किती येईल, डेल्टा क्यू अपॉन SM येईल ना. सो डेल्टा टी आपल्याला 0 मिळेल. सो डेल्टा टी 0 याचा अर्थ काय, चेंज इन टेम्परेचर 0 आहे बघा. डेल्टा टीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, चेंज इन टेम्परेचर इज 0. कारण डेल्टा टी आपण असं लिहितो ना, T2 - T1 किंवा T1 - T2. सो दोन टेम्परेचरमधला चेंज जर 0 असेल तर दोन टेम्परेचरची व्हॅल्यू सेम असेल. म्हणजे याचा अर्थ देअर इज अ नो चेंज इन टेम्परेचर. दिस इज द ॲक्च्युअल रिझन. म्हणजे थेरी क्वेश्चनच आहे बट स्पेसिफिक हीट कपॅसिटी रिलेटेड आहे आणि थोडासा हा प्रॅक्टिकली समजू शकतो. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन सुटू शकतात, त्यासाठी मी हा सिलेक्ट केलेला आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सो सिंपल कंडिशन लक्षात येते, चेंज इन टेम्परेचर नाही आहे तिथं. का नाही आहे, कारण एसची व्हॅल्यू इन्फिनिटी दिली म्हणून. हे एसची व्हॅल्यू इन्फिनिटी जर असेल तर डेल्टा टी ऑब्वियसली 0 येणार. आणि डेल्टा टी 0 याचा अर्थ T1 - T2 किंवा T2 - T1 कसं असेल, 0 असेल. म्हणजेच काय, देअर इज अ नो चेंज इन द टेम्परेचर असा त्याचा अर्थ असेल. चला नेक्स्ट एक क्वेश्चन बघूया. ए लीड बुलेट ऑफ मास 21 ग्रॅम ट्रॅव्हलिंग ॲट ए स्पीड ऑफ 100 मीटर पर सेकंड कम्स टू द रेस्ट इन ए वुडन ब्लॉक. एक सिंपल बुलेट आहे, ती 21 ग्रॅम मास दिलेला आहे, विलॉसिटी दिलेला आहे, रेस्ट इन वुडन ब्लॉक. सिंपल कायनेटिक एनर्जी दिसते बघा. इफ नो हीट इज टेकन अवे बाय वूड, राइज इन टेम्परेचर ऑफ बुलेट इज नियरली, ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिक हीट ऑफ लीड दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्या बुलेटचं जे मटेरियल आहे त्याचा स्पेसिफिक हीट 30 कॅलरी दिलेला आहे, कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. चला आपल्याला आता थोडक्यात चेंज इन टेम्परेचर किंवा राईज इन टेम्परेचर म्हणजे चेंज इन टेम्परेचर ना. सो हाच क्वेश्चन थोडक्यात हाच न्यूमेरिकल आहे बघा. सो डेल्टा टी आपल्याला फाइंड आउट करायचं. सो फॉर्म्युला काय तयार होईल, डेल्टा क्यू अपॉन S इंटू M. ओके, हाच फॉर्म्युला तयार होईल. बघूया काय करता येईल. आता मला सांगा, हा जर फॉर्म्युला असेल, डेल्टा टी विचारला असेल तर तुम्हाला डेल्टा क्यू माहीत पाहिजे ना. आता डेल्टा क्यू म्हणजे काय, चेंज इन हीट. हीट इज ॲब्सॉर्ब ऑर रिलीज ना. मग मला सांगा, ती जर बुलेट त्या वुडन ब्लॉकमध्ये जर गेली तर आपण काय म्हणू शकतो की ती जी हीट आहे ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. सो वी कॅन राईट डेल्टा टी इज इक्वल टू KE अपॉन S इंटू M. व्हॉट इज M? M किती दिलेलं आहे बघा. So M is 21 gram. So it is 21 into 10 to the minus 3 kg. Velocity दिलेली आहे, कारण कायनेटिक एनर्जी आपल्याला 1/2 mv² ने काढता येईल. ओके, सो वेलोसिटी किती दिलेली आहे, 100 मीटर पर सेकंड. ही काय कन्वर्ट करायची गरज नाही. मग हे सगळं तुम्ही पुट करून हवं तर. नेक्स्ट S एक आपण म्हणू शकतो 30 कॅलरी. 30 कॅलरी. S ची व्हॅल्यू किती येते, कॅलरी अपॉन मास डेल्टा टी ना, अपॉन kg डिग्री सेल्सिअस असं असतं ना. ओके, सो कायनेटिक एनर्जी जर तुम्ही सॉल्व केली तर तुम्हाला ती 105 मिळते. मी तर कायनेटिक एनर्जी सेपरेट लिहितो, 105. पण जूलमध्ये असेल ना, ती कॅलरीमध्ये घेऊया, कारण यस कशामध्ये दिला आहे बघा, कॅलरीमध्ये दिला आहे. सो मी ते कॅलरीमध्ये पण कन्वर्जन करतो. 105 अपॉन 4.2 हे माहीत आहे ना, 4.2. सो इट बिकम्स कॅलरी. सो 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल असं लिहितो आपण. सो 1 जूल इज इक्वल टू 1 अपॉन 4.2 कॅलरी.
म्हणजे जूलचं कन्वर्जन कॅलरीमध्ये करायचं असेल तर 4.2 आपल्याला तिथं डिवाइड करावं लागेल. सो हे आन्सर आपल्याला मिळेल डेल्टा क्यूचं. मग आता आपल्याला डेल्टा टी विचारलेला आहे. सो डेल्टा टी लिहा मग. सो डेल्टा टी इज इक्वल टू ही केई अपॉन एस इंटू एम. मग केई किती लिहायचं हे लिहायचं, एस किती लिहायचा हा लिहायचा, आणि एम अगेन तुम्ही हा लिहू शकता. फक्त हे जूल टू कॅलरी तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे. सो आन्सर आपल्याला डिग्री सेल्सियसमध्ये मिळेल ना, कारण यसमध्ये कोण आहे बघा डिग्री सेल्सियस आहे, कारण तिथं डिग्री केल्विन पण असू शकतो. सो हे जर सॉल्व केलं तर 40 डिग्री सेल्सियस मिळते बघा. तुमचं प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, म्हणजे हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. मी कॅल्क्युलेशन्स काही करत नाही आहे. सो डी ऑप्शन येईल याचा. अलग लक्षात क्वेश्चन बघा. म्हणजे हा जो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा आपण फॉर्म्युला बघितला होता, पुन्हा त्याच्यात मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बघितलं होतं. मोलरसाठी नंबर ऑफ मोल्स कन्सिडर होतात, प्रिन्सिपलसाठी मास कन्सिडर होतं. सो आपण हे थोडक्यात प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी रिलेटेड आहे असं म्हटलं तरी चालेल, बट ते ॲक्च्युली गॅसेससाठी डिफाईन करतात मोलर आणि प्रिन्सिपल. बट इथं एखाद्या मॅटरसाठी सुद्धा, म्हणजे लाईक वॉटर, लाईक एखादं मेटल, एनिथिंग मॅटरसाठी सुद्धा आपण हा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला सांगू शकतो. बघा समजलं का? सो आन्सर इज 40 डिग्री सेल्सियस अँड द क्वेश्चन इज बेस्ड अपॉन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. चला पुढचे काही न्यूमरिकल्स बघूया. तुमचं काम काय आहे की हे जे आपले टाईप्स आहेत हे फक्त रफली तुम्हाला सोडवायचे आहेत लेक्चर बघत बघत, म्हणजे याच्या रिलेटेड तुम्हाला एक आयडिया येत जाईल की असे क्वेश्चन्स आणि याचं सोल्युशन आपल्याला. अजूनही तुम्ही DPPमधले बरेचसे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकता. म्हणजे एक इन जनरल तुम्हाला आयडिया ह्या ओव्हरऑल टॉपिकबद्दल येईल, कारण हा टॉपिकसुद्धा एक डिवायडेड जर केलं तुम्ही तर डिफरंट पार्ट्समध्ये हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित स्टडी करू शकता, कारण हा 12वीच्या थर्मोडायनॅमिक्स रिलेटेडच बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. ओके, चला बघूया आपण पुढचे काही क्वेश्चन्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगेन इट इज बेस्ड अपॉन द specific heat capacity type. Okay, look at the question. Two liquids are at temperatures 20 degrees Celsius and 40 degrees Celsius. When same mass of both of them is mixed, the temperature of the mixture is 32 degrees Celsius. So what is the ratio of their specific heats? आता बघा याच्यामध्ये दोन लिक्विडच्या कंडिशन्स आहेत. एक पहिलं लिक्विड आहे ज्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि दुसरा आहे त्याचा आहे 40 डिग्री सेल्सिअस. दोन्हींचा मास सेम आहे, मास इज सेम. ओके, आता हे दोन्हींचं काय केलं, मिक्सचर केलेलं आहे, मिक्सचर. आता मिक्सचर केल्यानंतर काय झालं तर दोन्हींचं मिळून टेम्परेचर झालेलं आहे ते 32 डिग्री सेल्सिअस झालं. बघा मी कंडिशन जशी आहे तशी ते पुट आउट करतो आहे. सो 20-40 मिक्स केलं 32 झालं. ओके, सो आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण फॉर्म्युला एक बघितला आहे, डेल्टा क्यू इज इक्वल टू SM dt म्हटलं होतं मी तुम्हाला. सो S इज इक्वल टू वॉट, डेल्टा क्यू अपॉन M इंटू dt म्हणूया आपण याला. सो हा थोडक्यात रेशो काढायचा या कंडिशनसाठी. ओके, आता मला सांगा 20चं टेम्परेचर काय झालं सपोज म्हणूया 32 झाले आणि 40चं काय झाले 32 झाले. मिक्सचर आहे ना या दोघांचं. सो फर्स्ट लिक्विड, हे फर्स्ट लिक्विड आहे, हे सेकंड लिक्विड आहे. ओके, समजतंय का बघा. सो फर्स्ट लिक्विडचं 20चं टेम्परेचर किती झालं 32 झालं. सो फॉर फर्स्ट लिक्विड बघा मी इथं लिहितो, फर्स्ट लिक्विडसाठी काय झालं, हीट गेन झाली, हीट गेन. लक्षात येते का बघा, फॉर फर्स्ट लिक्विड हीट इज गेन. ओके, सो मग मला सांगा हे डेल्टा क्यू आपण लिहूया, गेन म्हणूया, गेन हा फॉर्म्युला. पहिल्या लिक्विडसाठी किती लिहिता येईल, S1 आपण पहिलं लिहूया, मास सेम आहे, मासला आहे तसंच ठेवूया. आणि डेल्टा टी म्हणजे काय लिहूया सांगा. आता याला T1 म्हणू आणि याला T2 म्हणू. आता हीट गेन झाली याचा अर्थ काय झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालं. सो डिफरन्स कसा लिहायचा आपण, T2 - T1 असं लिहूया. येस, 32 - 20. सो दिस इज फॉर फर्स्ट लिक्विड. मला सांगा सेकंड लिक्विडसाठी काय झालं, 40चं टेम्परेचर 32 झालं. इथं काय झालं, हीट गेन झाली आहे बघा, गेन. आणि इथं काय झालं, हीट लॉस्ट झाली, लॉस्ट. सो फॉर सेकंड केस किंवा फॉर सेकंड लिक्विड द हीट इज लॉस्ट. हीट लॉस्ट झाली का मला सांगा. मग जर हीट लॉस्ट झाली तर डेल्टा क्यू लॉस्ट म्हणूया आपण.
सो डेल्टा क्यू लॉस्ट इज इक्वल टू याचा S2 होईल, मास सेम राहील आणि समजा याला आपण T1 म्हटलंय आणि याला समजा T2 म्हटलंय तर इथं मात्र T1 मायनस T2 होईल बघा. सिंपल. चला सो आपण लिहूया मग डेल्टा क्यू गेन is equal to delta Q lost. Okay, so this is the S1 M. What is T2 and T1? 32 minus 20. हे समजतंय का बघा नीट. आणि हे S2 M. What is T1 minus T2 ही केस. So 40 minus 32. Okay, so we can consider this ratio. S1 आणि S2 काढायचं आपल्याला मग याच्यामध्ये. सो तुम्ही मग काढू शकता. सो S1 अपॉन S2 इज इक्वल टू हे 8 अपॉन अगेन इट इज 12. सो इट बिकम्स 2/3. बघा एक सिम्पलच आहे क्वेश्चन, फक्त वेगळ्या पद्धतीनं थोडासा तुम्हाला याचा विचार करावा लागेल. हीट गेन आणि हीट लॉस्ट याच्यासाठी तुम्हाला हा विचार करायला. ए ऑप्शन 2:3 म्हणायला पाहिजे. याच्यामधली मेन कंडिशन काय बघा, हीट गेन आणि हीट लॉस. हीट गेनचा अर्थ काय असतो, समजा इनिशियल टेम्परेचर T1 आहे ते टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे T2 जर इन्क्रीज असेल T1 पेक्षा तर हीट गेन असते. तुम्हाला मी हीट गेन, हीट लॉस, थर्मल इक्विलिब्रियम, नो हीट लॉस गेनची कंडिशन बऱ्याच वेळेला या टॉपिकमध्ये दिसतं आणि या टॉपिकमध्ये ती येतेच कंडिशन. सो त्या कंडिशनचा थर्मोडायनॅमिकच्या स्टेटचा आपण ह्या स्पेसिफिक हीट कपॅसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करून सॉल्व्ह केलेला आहे. आणि हीट लॉसचा अर्थ काय, आता हीट गेन आणि हीट लॉस का, कारण मिक्सिंग केलेलं आहे आणि मिक्सिंग केल्यामुळं जी काही हीट गेन झाली तीच हीट लॉस असणार आहे. आणि हीट लॉसचा अर्थ काय असतो, समजा T1 टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये डिक्रीज टेम्परेचर झालं तर हीट काय झाली, लॉस झाली असं आपण लिहितो. म्हणून हीट गेनसाठीचा डिफरन्स मी असा लिहिला T2 मायनस T1. याला T2 म्हणलं आणि याला T1, जो मोठा आहे तो आधी लिहितो ना, आणि याच्यामध्ये T1 मायनस T2 लिहिलं कारण हीट काय झाली, लॉस झाली. सो अशी दोन सिम्पल इक्वेशन्स आपण तयार केली आणि ह्या दोन इक्वेशन्सवरून फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहिलं, हीट गेन इज इक्वल टू हीट लॉस लिहिलं. आणि त्याच्यातलं मास दोन्हीकडे मी सेम ठेवलं, M1 लिहिलं नाही कारण मास सेम असं सांगितलेलं तुम्ही क्वेश्चनमध्ये बघू शकता. टेम्परेचर डिफरन्स तेवढा दिसतोय त्याच्यावरून हे S1 S2 काढलं. काही ठिकाणी हे C1 C2 सुद्धा म्हणतात बघा, स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा कॉन्स्टंट आहे हा. आठवते ना, सी मोलर S प्रिन्सिपल, तर आपण स्टँडर्ड ठेवला S1 S2, नोटेशन काही असू शकतं. सो लुक ॲट द ऑप्शन. सो ए ऑप्शन याला आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक सेम अशा टाईपचाच एक याच स्पेसिफिक हीटवरचा अजून एक क्वेश्चन बघा. इन ए वॉटरफॉल द वॉटर फॉल्स फ्रॉम ए हाईट ऑफ 100 मीटर. एक 100 मीटरची हाईट आहे आणि पाणी पडतं त्याच्यावरून. तर एंटायर कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इन टू हीट. तर जी काही टोटल कायनेटिक एनर्जी आहे फ्लो होत असतानाची ती पूर्ण कन्वर्ट होते कशामध्ये, हीटमध्ये कन्वर्ट होते. सो राईज इन टेम्परेचर विल बी, म्हणजे थोडक्यात डेल्टा T फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो यूज दिस फॉर्म्युला अगेन. सो डेल्टा Q इज इक्वल टू SMDT. सिंपल. बट व्हॉट इज डेल्टा Q? सो वी कॅन से दॅट कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इंटू, किंवा वरून जर पाणी खाली येत असेल तर आपण असं म्हणूया पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी, and this kinetic energy is converted into heat. Simple. Okay, so instead of delta Q we can write mgh is equal to sm dt. मास तर कॅन्सल होईल, आपल्याला dt फाइंड आउट करायचं आहे. सो dt is equal to gh upon s. what is g? gravity. let us consider 10. 9.8 घेतो तिथं आपण 10 कन्सिडर करूया. what is h? h हाईट दिलेली आहे आय थिंक. येस, सो 100 मीटर इज द हाईट. अँड यस, आता मग इथं वॉटरचा घ्यावं लागेल 4200. ओके, सो लेट अस कन्सिडर इट और वी कॅन सॉल्व दिस. सो 0.23 आन्सर येते बघा हे जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर. सो 0.23 डिग्री सेल्सिअस. सो आपल्याला डेल्टा T विचारलेला आहे याच्यामध्ये. सो आपण सेम आत्ताची जी कन्सेप्ट आहे दॅट इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी, या कन्सेप्टवरूनच आपण काय केलं, डेल्टा T सॉल्व केला. सो इट इज अ 0.23 डिग्री सेल्सिअस. सो ए ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. बघा दोन्ही क्वेश्चन स्पेसिफिक हीट कपॅसिटी टाईपवरचे आहेत. आता एक थोडासा वेगळ्या पद्धतीने एक क्वेश्चन आहे तो डिस्कस करूया. थोडासा लेंदी आहे बट
समजण्यासारखा आहे. एक थर्मल रेजिस्टन्सचा एक क्वेश्चन आहे, तो बघूया आपण. चला, हे झालं असेल सगळ्यांचं, हे व्यवस्थित लिहून घ्या. याच्यावरती पुन्हा एकदा ट्राय करा, हे मी काय सोडवलेलं आहे ते नक्की. ओके, बघा क्वेश्चन काय आहे. डायग्राम एक तुम्हाला दिसते. 6 identical metallic rods are joined together in a pattern as shown in figure. Points A and D are maintained at temperature 60 degrees Celsius and 24 degrees Celsius. So the temperature of junction B will be. So ABCD pattern मध्ये तुम्हाला एक डायग्राम आहे थोडक्यात. So A, B, C and D. Yes. Okay. बीचं टेम्परेचर एचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस सांगितलेलं आहे आणि डीचं 240 सांगितलेलं आहे. सो टी ए आपण 60 डिग्री सेल्सिअस लिहूया आणि डीचं 240 डिग्री सेल्सिअस लिहूया आणि विचारलेलं आहे बीचं टेम्परेचर किती असेल. ओके, येस येस, टी बी इज इक्वल टू क्वेश्चन 1. ठीक आहे. सो हीच डायग्राम मी ॲज अ थर्मल रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये अशी लिहितो. मग मी फक्त काय केलं, त्या वायरला रेजिस्टन्स आहेत असं कन्सिडर केलं आणि हीच डायग्राम मी अशी ड्रॉ केली. ओके, नाउ वी कॅन डिफाइन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. ठीक आहे. ओके, अँड वी कॅन से दॅट लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आठवते thermal expansion. So for this A to B or B to C and for C to D we can write, for A to B आपण काय लिहू शकतो बघा, TA minus TB upon resistance. हा रेजिस्टन्स सपोज R आहे. आता सगळ्या वायरचेच रेजिस्टन्स R असणार आहेत ना, सगळी वायर आयडेंटिकल आहे. ओके, सो ए आणि बी मधला टेम्परेचर डिफरन्स लिहिला मी. चेंज इन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असं म्हटलं तरी चालेल. सो त्या फॉर्म्युलानुसार आपण हे लिहू शकतो. बघा, हा जर ए मी इकडे आला तर एल अपॉन आर झालं का. सो टी ए मायनस टी बी इज इक्वल टू आर इज इक्वल टू टी बी मायनस टी सी. टी बी मायनस टी सी या दोघांच्या मधला हा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स किती आहे सांगू शकता तुम्ही. कसा रेजिस्टन्स फाइंड करतो, हे दोघं जण कसे आहेत सिरीजमध्ये. सो 2R. हे खालचे दोघं जण कसे आहेत सिरीजमध्ये आणि हे दोघं जण कसे आहेत पॅरललमध्ये. सो 2R आणि 2Rचं पॅरलल कॉम्बिनेशनचा आन्सर काय येईल, ओनली R येईल. बघा, माहिती आहे ना, हे रेजिस्टन्स इन सिरीज अँड पॅरलमध्ये समजू शकता तुम्ही. इज इक्वल टू हे टी सी मायनस टी डी आपण किती लिहू शकतो, अगेन आर. आर तर सगळीकडला कॅन्सल होईल. आता टी ए आणि टी डीच्या व्हॅल्यू दिलेत. सो टी ए दिलेली आहे 60. सो 60 मायनस टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी सी. टी बी टी सी माहीत नाही आहे. टी सी मायनस टी डी. सो टी सी मायनस 240. या इक्वेशनवरून आपल्याला टी बी फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो हाऊ टू फाइंड आउट, लेट अस कन्सिडर 60 मायनस टी बी इज इक्वल टू टी सी मायनस 240. हे दोघं इक्वल दाखवूया, हे दोघं जण आधी. ओके, सो मी काय दाखवलं, 60 मायनस टी बी इज इक्वल टू, हेच मी असं लिहू, टी बी प्लस टी सी लिहितो. समजा हा टी बी जर मी इकडे घेतला तर हा प्लस होईल आणि हा इकडे घेतला तर प्लस होईल. सो हे एक इक्वेशन आपल्याला असं मिळू शकतं. चालेल. सो टी बी प्लस टी सी इज इक्वल टू 300. सो लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 1. आता अजून एक इक्वेशन आपण घेऊया. हे दोन तर आपण इक्वल करून इक्वेशन काढलं. आता एक इक्वेशन आपण हे घेऊ, कुठलं, हे दोघं जण. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर 60 मायनस टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी सी. चालेल. लेट अस कन्सिडर इक्वेशन 2. आता आपल्याला टी बी फाइंड आउट करायचं ना. सो याच्यातल्या टी सीची व्हॅल्यू टी बीच्या फॉर्ममध्ये किती येईल सांगा मला या इक्वेशनवरून. व्हॉट इज टी बी, इट इज 300 मायनस टी सी किंवा टी सी कडे, सॉरी. सो व्हॉट इज टी सी, हा टी बी पलीकडे घालवा. सो 300 मायनस टी बी. सो हा टी सी इथं ठेवूया आपण. सो काय येईल, 60 मायनस टी बी मायनस टी सी किती आहे, 300 मायनस टी बी. करेक्ट. आता सगळं टी बीच्या फॉर्ममध्ये झालं की इक्वेशन. येस.
सो 300 इकडे घेऊया. सो हा 60 आहे. सो 300 + 60 आपण 360 म्हणूया. आणि हा टी बी इकडे घेऊया. तर हा ऑलरेडी टी बी आहे, हे मायनस मायनस प्लस टी बी झाला. आणि हा टी बी पण पलीकडे गेला तर हाही प्लस होईल. सो 360 इज इक्वल टू 3 टाइम्स टी बी. इक्वेशन सॉल्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ही टर्म मी नीट बघा, मी व्यवस्थित सॉल्व करून दाखवलेलं आहे. तुम्ही सेम अशा पद्धतीनं सॉल्व करा. सो टी बी इज इक्वल टू 120 डिग्री सेल्सिअस. येस, चेक करूया. येस, 120 डिग्री सेल्सिअस. सो ए ऑप्शन आहे याच्यामध्ये. फक्त कंडिशन कुठली पुट करायची आहे आणि इक्वेशन कसं सॉल्व करायचं आहे हे याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मी कंडिशन काय सांगितली बघा तुम्हाला आणि त्याच्यानुसार इक्वेशन्स कसे पुट केले आणि मेन इक्वेशन सॉल्विंग कसं केलं. बऱ्याच स्टुडंटचा प्रॉब्लेम असतो की हे इक्वेशन फास्ट सॉल्विंग जमत नाही, का तर तेवढं प्रॅक्टिस केलेलं नसतं वर्षभरात. आणि थोडंसं तुमच्या बॅचचा प्रॉब्लेम असा आहे की खूप कमी वेळ मिळाला अभ्यास करण्यासाठी, किंवा जो मिळाला त्याच्यामध्ये फारसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ही अशी कॅल्क्युलेशनसुद्धा नीट समजली पाहिजेच. ट्राय करा. चला, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो एक थेरॉटिकल क्वेश्चन जस्ट मी डिस्प्ले करतो तुमच्यासमोर. एक 2-3 थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय आहे. इन ऑर्डर दॅट द हीट फ्लोज फ्रॉम वन पार्ट ऑफ ए सॉलिड टू अनदर पार्ट, व्हॉट इज रिक्वायर्ड. सो टेम्परेचर ग्रॅडियंट आठवतंय. टेम्परेचर ग्रॅडियंट आपण काय सांगितलेलं होतं. सो डी टी अपॉन डी एक्स म्हणतो ना टेम्परेचर ग्रॅडियंट. समजा एक रॉड आहे असा ए टू बी. सो इट हॅज अ डिस्प्लेसमेंट डिस्टन्स एक्स. सो हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ए टू बी. सो लेट अस कन्सिडर T1 अँड T2. सो ऑब्वियसली T1 इज ग्रेटर दॅन T2. हॉट एंडकडून कोल्ड एंडला काय होते, हीट ट्रान्सफर होते. सो T1 ग्रेटर असेल. सो हाऊ टू डिफाईन टेम्परेचर ग्रॅडियंट. टेम्परेचर ग्रॅडियंट, सो इट इज T1 - T2 अपॉन डिस्प्लेसमेंट. केल्विन पर मीटर म्हणतो ना आपण, किंवा डिग्री सेल्सिअस पर मीटर. सो व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर ग्रॅडियंट. सो रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. सो थेरॉटिकल क्वेश्चन आहे. सो याचं सी ऑप्शन म्हणू शकतो आपण, दॅट इज टेम्परेचर ग्रॅडियंट. अजून एक घेऊया. इन ए क्लोज्ड रूम हीट ट्रान्सफर टेक प्लेस बाय कन्वेक्शन. आता क्लोज रूममध्ये हीट ट्रान्सफर कुठल्या मेथडनी टेक प्लेस होते, तर कन्वेक्शन सांगायचं आहे. कंडक्शन कधी होते, जर ॲक्च्युअल फिजिकल रॉड किंवा फिजिकली एखादी बॉडी असेल तर त्याच्यामधनं हीट ट्रान्सफर होते, ती कंडक्शन प्रोसेसने होते. कन्वेक्शनमध्ये काय होतं, तर ॲक्च्युअल पार्टिकल्स मायग्रेट होतात ना, तर हे इथं होणार. इथं रॅडिएशन का नाही म्हणू शकत आपण, कारण इथं सराउंडिंगचा काही संबंध नाही आहे. क्लोज्ड रूम म्हणलेलं ना. सो सिस्टीम्स आहेत बघा, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम. ओके, सो त्यासाठी आपण याला म्हणू शकतो की हे कन्वेक्शन प्रोसेसने काय होणार आहे, हीट कॅन बी ट्रान्सफर असं आपण डिफाईन करू शकतो. ओके, नेक्स्ट कन्सिडर वन अगेन क्वेश्चन विच इज अगेन थेरॉटिकल क्वेश्चन. काय क्वेश्चन बघा. ए हॉट अँड ए कोल्ड बॉडी आर केप्ट इन वॅक्यूम separated from each other. Which of the following cause decrease in temperature of the hot body? मला सांगा, हॉट आणि कोल्ड बॉडी आर केप्ट इन अ व्हॅक्यूम. एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती दोन बॉडीज ठेवलेल्या आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कॉज डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ द हॉट बॉडी. हॉट बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज कुठल्या प्रोसेसने होणार आहे. यस, सो रॅडिएशन. इथं सांगतो. So consider body A, consider body B. Let us consider body A is hot and consider body B is cold. Okay, so we can say that this is the T1 or we can say that this is T2. So obviously T1 is greater than T2. So heat is transferred from higher end to the lower end, किंवा higher temperature point to the लोअर टेम्परेचर पॉईंट काय होते, हीट ट्रान्सफर होते. सो आपण म्हणूया की ए कडून कुठे हीट ट्रान्सफर होणार आहे, बीला हीट ट्रान्सफर होणार आहे. आता मला सांगा, हा जो हीट ट्रान्सफरचा वे आहे तो मग कुठला असू शकतो, रॅडिएशन. रॅडिएशन कसं टेक्स प्लेस होतं, रॅडिएशन म्हणजे वेवच्या फॉर्ममध्ये थोडक्यात काय होतं, हीट ट्रान्सफर होते. सिंपल. म्हणजे आपण
शेकोटीचं एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं होतं की शेकोटीमध्ये काय होतं की जी काही हीट आहे ती आपल्याला फील होते, बट त्याच्यामध्ये मीडिया काय आहे, सिंपल एअर मीडिया असं आपण म्हणतो. सो जी काही ती हीट आपल्याला फील होते, दॅट हीट मे बी ट्रान्सफर्ड बाय द रॅडिएशन प्रोसेस, नॉट की कंडक्शन ऑर कन्व्हेक्शन. बरोबर ना. कंडक्शनमध्ये फिजिकल मीडिया पाहिजे, कन्व्हेक्शनमध्ये पार्टिकल्स मायग्रेट पाहिजेत, ॲक्च्युअल पार्टिकल्स ट्रान्सफर झाले पाहिजेत. बट रॅडिएशनमध्ये फक्त वेव्ह ट्रान्सफर होणार आहे आणि ती वेव्ह आपल्याला दिसते का? सो इट इज नॉट विजिबल. कुठलीही वेव्ह असेल तर ती आपल्याला दिसत नाही. बरोबर ना. सो आपण ती आहे अशी कन्सिडर करूया, विजिबल नसते ती, किंवा आपण म्हणूया की ती जस्ट फील होते असं आपण म्हणूया. सो रॅडिएशन प्रोसेसमध्ये काय होईल, तर जी बॉडी ए आहे ती आपण हॉट कन्सिडर केलेली आहे, त्याच्याकडून जी काही हीट आहे ती बॉडी बीला ट्रान्सफर होईल आणि जी काही ट्रान्सफरिंगची प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठली असणार आहे, रॅडिएशन प्रोसेस असणार आहे. सो याच्यामध्ये ऑप्शन ए आहे बघा. सो आपण याला रॅडिएशन असं म्हणू शकतो. ओके. सो हॉट अँड कोल्ड बॉडी आर केप्ट इन ए पर्टिक्युलर फील्ड फ्रॉम इच अदर, देन वी कॅन से दॅट कॉज डिक्रीज इन टेम्परेचर. डिक्रीज इन टेम्परेचर समजलं ना बघा. हॉट बॉडीची हीट जेव्हा बीला ट्रान्सफर होणार आहे तेव्हा हॉट बॉडीचं टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे आणि जी काही कोल्ड बॉडी बी आहे त्याचं टेम्परेचर काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. त्यामुळे हा डिफरन्स आहे बघा, हीट गेन हीट लॉस. सो बॉडी एसाठी हीट लॉस झाली आणि बॉडी बीसाठी हीट गेन झाली बघा. लक्षात येते. थोड्या वेळानं मग हे थर्मल इक्विलिब्रियम वगैरे होईल, बट इनिशियली काय होणार आहे, हॉटची जी काही हीट आहे ती कोल्डकडं ट्रान्सफर होणार आहे. सो हे एक्सप्लेनेशन आपल्याला इथं द्यावं लागेल. क्वेश्चन अगदी सोपा आहे, बट थोडंसं मी हीट रिलेटेड जास्त एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलं. चला हे रब करतो मी बोर्डवरचं. हे सगळं लिहून झालं आहे का बघा सगळ्यांचं. ओके. सो नेक्स्ट एक शेवटचा टाईप म्हटलं तरी चालेल. आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बघितला होता, शेवटचा पॉईंट. आता याच्याबरोबर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन्स लॉ हे सुद्धा लॉज आहेत, बट हे 12th सुद्धा येतात. ओके. त्यामुळे त्याचं डिस्कशन आपण त्या थर्मोडायनॅमिक्समध्ये किंवा कायनेटिक थिअरीमध्ये हवं तर करू. बट न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे तो 11th खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं काल मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं होतं मागच्या लेक्चरला. ते स्टेटमेंट ही आज मी पुन्हा एकदा सांगतो, बट क्वेश्चन बघूया काय आहे. सो लुक ॲट द क्वेश्चन. ए बॉडी कूल्स फ्रॉम 60 डिग्री सेल्सियस टू 50 डिग्री सेल्सियस इन 10 minutes if the room temperature is 25 degree Celsius and assuming Newton's law of cooling is to be hold good. The temperature of the body at the end of next 10 minutes will be. आता सेम या टाईपचे आपण दोन एक्झाम्पल बघणार आहोत. सो पहिल्यांदा मी तुम्हाला एक हिंट देतो किंवा न्यूटन्स लॉ आपण काय बघितलं होतं ते सांगतो. dt अपॉन dt असं बघितलं होतं. सो के आता हा t मायनस T0 म्हटलं होतं. ओके. आता हा जो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे तो थिटाच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगितला जातो बऱ्याच ठिकाणी. ओके. आपण हा टीच्या फॉर्ममध्ये सोडूया, काही हरकत नाही. मी थोडासा हा फॉर्म्युला काय करतो, मॉडिफाय करतो. आणि आत्ताचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला आहे, मोस्टली याच रिलेटेड याच्यावरचा क्वेश्चन असतो, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवरचा. ओके. सो मी हा पार्ट असा लिहिला तर चालेल का सांगा. T1 मायनस T2 आणि स्मॉल T1 मायनस T2. येस, चालू शकेल. मी तयार केलेला आहे फॉर्म्युला. हा असा का लिहिला बघा मी. सो रेट ऑफ कूलिंग सांगणारा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. रेट ऑफ कूलिंग म्हणजे टेम्परेचर कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे T1 किती आहे, मॅक्सिमम आहे. T2 कमी झालं ना, म्हणून मी T1 मायनस T2 लिहिला, नॉट की T2 मायनस T1. आपण ठीक आहे टेम्परेचर डिफरन्स हा T2 मायनस T1 पण लिहितो, बट मी इथं काय डिफाईन केला, T1 मायनस T2. वाय? बिकॉज रेट ऑफ कूलिंग सांगायचं आपल्याला. इज इक्वल टू के कॉन्स्टंट म्हणूया आपण. आता हा टी कुठे आहे बघा, तर हा टी म्हणजे काय, हा डायरेक्ट टी नाही आहे. ओके. हा डी टी म्हणजे कोण आहे, ॲक्च्युली T1 आणि T2 दोघं पण आहेत त्याच्यामध्ये. आणि हा जो टी आहे ते त्या बॉडीचं टेम्परेचर आहे. मग मला सांगा, तुमच्याकडे जर दोन बॉडीची टेम्परेचर दिली असतील आणि तुम्हाला फक्त टेम्परेचर कन्सिडर करायचं, तर आपण जनरली ॲव्हरेज घेतो दोन बॉडीचं. त्यामुळे काय करायचं, या टीला ॲव्हरेज म्हणायचं. कुणाचं, ह्या दोघांचं. म्हणजे कोण कोण, T1 आणि T2चं ॲव्हरेज. आणि हा तर T0 म्हणजे कुठलं टेम्परेचर असतं, हे सराउंडिंग, हे फिक्स T0 राहतंच. सो हा फॉर्म्युला मी याच्यामध्ये कन्वर्ट केला. हाच फॉर्म्युला थिटामध्ये पण काही ठिकाणी सांगितलं जातं, आपण T1 मध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट, दोन कंडिशन्समध्ये हे एक्झाम्पल असतं. समजा सांगितलेलं असतं पहिल्यांदा
T1चं कन्व्हर्जन T2 मध्ये झालेलं आहे एवढ्या टाईममध्ये. काय म्हटलं मी? T1चं कन्व्हर्जन T2 मध्ये झालं. T1चं कन्व्हर्जन T2 मध्ये एवढ्या टाईममध्ये. हा टाईम इथं लिहायचा असतो. मग के कॉन्स्टंट आला, दोघांचं ॲव्हरेज मिळू शकतं. आणि ॲट या सराउंडिंगला, सो सराउंडिंग दिलेलं असतं बरं, या सराउंडिंगला काय झालं आहे, एक टेम्परेचर कूल झालं. म्हणजे समजा असं म्हणे की 60 डिग्री सेल्सिअस हे 40 झालं एक 10 मिनिटामध्ये, जेव्हा सराउंडिंग टेम्परेचर 30 होतं. मग मला सांगा हे सगळे मिळाले का? सो याच्यावरून पहिल्यांदा काय काढता येईल आपल्याला? के काढता येईल बघा. सो ही एक मेथड झाली. अशा टाईपचं एखादं न्यूमेरिकल असू शकतं. सिम्पल. काय सांगितली केस पहिली? 60 टेम्परेचर होतं एका बॉडीचं, ते 40 झालं, म्हणजे रेट ऑफ कुलिंग झालं ना, टेम्परेचर कमी झालं. किती वेळामध्ये? 10 मिनिटामध्ये, जेव्हा सराउंडिंग टेम्परेचर किती होतं? 30 होतं. मग साहजिकच हा 60 इथं टाकावं लागेल, हा 40 इथं टाकावं लागेल, इथं 10 लिहावं लागेल, के ह्या दोघांचा ॲव्हरेज करावं लागेल, आणि हा T0 म्हणजे कोण लिहावं लागेल? 30 लिहावं लागेल. ही झाली पहिली कंडिशन. अजून म्हटलं जातं की पुन्हा ह्या 40चं कन्व्हर्जन पुढच्या टेम्परेचरमध्ये झालं, टीमध्ये होण्या, सॉरी कॅपिटल टी, हे सुद्धा 10 मिनिटामध्ये झालं ॲट 30. हे चेंज होणार आहे का? नाही, सराउंडिंग आहे. मग मला सांगा आता 40चं पुन्हा टेम्परेचर कमी झालेलं आहे, म्हणजे काय तर 30, 20, 10 काहीतरी झालं ना. मग ते किती झालं? म्हणजे हा फाइंड करायचा. मग मला सांगा या केससाठी या फॉर्म्युल्यामध्ये हा 40 कुठं असेल? इथं असेल बघा. हा टी कुठं असेल? इथं असेल. पुढची 10 मिनिटं म्हणजे ती 10 मिनिटं इथं असतील. केची व्हॅल्यू आपल्याला मगाशी निघालेली असते पहिल्या इक्वेशनवरून. ह्या दोघांचा ॲव्हरेज मायनस हा फिक्स 30 असेल. सो याच्यातून टी काढू शकतो. सो या टाईपमध्ये, आणि आत्ताचा जो न्यूमेरिकल मी आता डिस्प्ले केलेला होता तोही सेम या टाईपमध्येच आहे. बघूया. सो गिवन पॉईंट्स काय काय आहेत बघा. सो 60 to 50. मग मला सांगा इक्वेशन पहिलं कसं येईल? 60 to 50 किती वेळामध्ये होतं हे सगळं? आय थिंक 10 मिनिटामध्येच ना. सो 10 मिनिट्स मी आहे तसंच ठेवतो. हो तर नाही, 1 मिनिटामध्ये का? सॉरी 10 मिनिट्समध्येच होतं आहे. पुढं रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे 60 + 50/2 आणि हे -25 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचर लिहिलं ना. सो याच्यामध्ये के काढता येईल आपल्याला. येस, के काढता येईल. ओके, सो काढू शकतो आपण के. 60 - 50 10 1 होणार हे. सो लिहितो मी 1 = के. हे किती होणार आहे? 60 + 50 110 ना. सो 55. सो के = 1/30. येस, ओके, करेक्ट, 1/30. सो पहिलं इक्वेशन, हे इक्वेशन नंबर 1 म्हणायचं बघायला. पहिल्या इक्वेशनवरून आपण के काढला. आता काय सांगितलं की हे जे 50 झालेलं आहे ते पुन्हा त्याचा आणि रेट ऑफ कुलिंग झाला, म्हणजे 50चं आणि कमी झालं. सो नेक्स्ट कंडिशन. सो अगेन assuming the Newton's law of cooling is to be hold good, if the temperature of body at the end of next 10 minutes, पुन्हा 10 मिनिटांना टेम्परेचर किती असेल, म्हणजे पुन्हा हे 50चं किती असेल? कॅपिटल टी म्हणूया. 10 मिनिटामध्ये के आहे तसाच, हे 50 + t/2 आणि मायनस हे 25. आता के माहीत झाला 1/30. तुम्ही लिहा सगळे इक्वेशन्स हवं तर, आणि याच्यातनं टी बाजूला काढायचं. सो दिस विल बी द फायनल आन्सर. बघा, हीच प्रोसिजर ऑलमोस्ट न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवरती येत असते. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? सो वी कॅन सॉल्व अँड विल गेट द व्हॅल्यू ऑफ टी. सो 42.85 येते बघा, सी ऑप्शन येते. सो 42.85 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. चला, हे झालं आहे का सगळ्यांचं? बघा, पटपट लिहून घ्या. मी अजून एक सांगतो एक्झाम्पल. चलो, look at the question. The temperature of a body falls from 50 to 40 in 10 minutes. बघा, याच्यावर तुम्ही इक्वेशन 1 तयार करू शकता. If the temperature of surrounding is 20 degree Celsius, temperature of body after another 10 minutes will be. पुन्हा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? सेम कंडिशन. बघा, 50 ते 40 10 मिनिटामध्ये. मी डायरेक्ट आता इक्वेशन लिहितो. 50 to 40 10 मिनिट्समध्ये के 50 + 40/2 ॲव्हरेज आणि मायनस सराउंडिंग किती आहे? 20. इक्वेशन नंबर 1. याच्यावरून के फाइंड आउट करायचा. जमेल? सेम मागाशी झालं होतं तसंच आहे का बघा. सो मी हवं तर केची व्हॅल्यू देऊन ठेवतो. 1/25 येईल. जस्ट ट्राय करा. ओके, आता ह्या 40चं टेम्परेचर अजून कमी झालं,
पुढच्या 10 मिनिटांमध्ये. बघा ह्या 40चं अजून कमी झालं म्हणजे 40 मायनस टी होणार ना, पुढचा रेट ऑफ कुलिंग आहे हा किती वेळामध्ये 10 सेकंडमध्ये. सो डी टी पुन्हा 10 झाला ना, बट इथं केची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता 1/25. सो हे होईल 40 मायनस टी अपॉन 10 1/25 आणि हे 40 प्लस टी अपॉन 20 हे -20. आता मला सांगा ह्या इक्वेशनकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं की टी सोडलं की सगळ्या व्हॅल्यू माहीत झाल्या आता. सो याच्यामधून आपण टी काय करू शकतो, बाजूला काढू शकतो. सो मग मी तुम्हाला हवं तर आन्सर देतो, तुम्ही जस्ट ट्राय करा. सो 33.3 डिग्री. सो टी इज इक्वल टू हे फक्त सॉल्व करायचं. हे तुम्हाला मी हिंट देतो, काही जणांना सॉल्व करायला येत नसेल तर. याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ शकता. पहिल्यांदा 2 LCM करून 25 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करू शकता, 50 होईल. त्या 50चं आणि ह्या 10चं पुन्हा डिव्हिजन करू शकता किंवा हे इकडे शिफ्ट करू शकता, हे इकडे शिफ्ट करू शकता. रिअरेंज करायचं आणि जी टीची टर्म आहे ती एकाच साईडला घ्यायची आणि त्या टर्मवरून कॅल्क्युलेशन्स करायचे. समजलं? एवढा सोपा आणि सिम्पल. हा एक थोडासा सिम्पल फारसा म्हणता येणार नाही, बट कन्सेप्च्युअल आहे आणि थोडासा लेंदी आहे. सो याला म्हटलं जातं न्यूटन्स लॉ ऑफ द कुलिंग. अँड दिस इज द लास्ट टाईप ऑफ द थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आय होप तुम्हाला डिस्कस केलेले क्वेश्चन समजले असतील. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.